जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले वाड्यात एक रामदासी समर्थांचे मनाशीच श्लोक ऐकवत होता. राजांना त्या श्लोकांनी भारावून टाकले होते. त्यांना रामदास स्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सुप्याचा परगणा राजांनी संभाजी मोहित्यांच्या मगरुरीमुळे स्वतःच्या हाती घेतला. ती आनंदाची बातमी ते पुण्याला सांगण्यास येत होते, पण त्यांना स्वतःच्या भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी कळाली. सर्वांना खूप दुःख झाले. आता बघूयात पुढे. राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच बाले किल्ल्यानजीक आले. बाले किल्ल्याचेही काम पुरे झाले होते. बाले किल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बाले किल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आमची आज्ञा कोण डावलणार? नेताजीसह येसाजी, तानाजी, शिवा, जीवा महाला ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवनाच्या चुली सार काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्यांचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतले होते. त्यासाठी त्यांना 3000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रुतटांना जेव्हा खिंडार पाडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत. तोफखाना पाहून राजे बालकिल्ल्यात आले. तेव्हा सूर्य वर आला होता. राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारले. थोडा वेळ झाला राजे, तातडीनं बोलावणं केलत म्हणून. फार दिवस झाले तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. मासाहेबांना भेटलात? हो. चला आत जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी यांच्याबरोबरच रघुनाथ बल्लाळ, अत्रे, दादाजी रांझेकर, रामचंद्रपंत बहुतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत डबीर, शामराव निळकंठ ही कारभारी मंडळीही होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरविली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे. करे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळं आपली हद्द सारा आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारपणामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभार साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर. त्याच वेळी त्र्यंबकपंत डबीर आत आले. राजांनी नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले, तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या बैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाला, राजांचं साधू संतांवर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला, राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलावणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन बैरागी, यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. ते केव्हाही आले
आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहारी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केलीये. आलोच आम्ही. राजे मनोहरी पाठोपाठ मासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टिकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई उभ्या होत्या. मासाहेबांपासून थोड्या अंतरावरच महादजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत व्हा राजे, आज सखू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावई बापू म्हणत असतील. हो, त्याचमुळं हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर? मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राज्याच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मघाच बोलावणार होतो, पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजे हसले. म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढेच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत. आम्ही येतो. हो, पण आज सखू जाऊ दे ना. मुहूर्त पाहिलाय. जाऊ दे ना महादजी. जी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सखूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो. तेव्हा वाटेवर वाल्ले गाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईंच्या चोळी खणासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे. येतो आम्ही. राजे सदरेवर गेले. जणू काही घडलेच नाही असे राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्यात. रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती अत्रे. आम्ही तुम्हाला दाभोळ मुलुकात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे पागा जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाचीही उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचेच, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता आमच्याही गडावरून हलता येईल असं दिसत नाही.
आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोहोचवायला जायला हवं. पण तुम्ही असला तर सखूबाईला ती उणीव भासायची नाही. आज्ञा. जेवणे झाले. थोड्या वेळाने सखूबाई महादजी बरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सखू, सुखी रहा, जपून रहा पुरी. राजांना पुढे बोलवेना. राजे गडाच्या खालीपर्यंत सखूबाईला पोहोचवायला गेले. फिरंगोजींच्या अश्वपथकासह जाणारे महादजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे पाहत उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळविला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यावर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर, सोनोपंत आणि औरंगाबादेकडे रवाना केले. शहाजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकित होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजीराजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळ पट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकविण्याचा धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर, बैरागी, संन्यासी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजींनी तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली, जेथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही. तेथे शिवाजी ते धाडस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. जुन्नर चारी बाजूंनी वेढले गेले. पहाऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोडा चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा मशहूर होती. अस्सल जातीवंत शेकडो घोडी पागेत होती. ठाणबंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष होनाची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जडजवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दारिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावरच धाड घातली. पण अहमदनगर बेसावध नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नौसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नौसीर खानाबरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही. पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिदरला जेव्हा औरंगजेबाला समजले
तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलाशाहीला आव्हानच होते. औरंगजेबाने मुल्तब खान, नौसीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसाची सर्यास कत्तल उडविण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठविला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाचे कारतलब खान, होशदार खान, रायकरण सिंग, शास्ता खान यासारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हामपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासविले. त्याचे लक्ष व्यग्र होते. डोळे आग्र्याकडे लागले होते. पातशहा शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्ती पूजनाचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवित होता. फार दिवसापासून अल्लाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची ही वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणेच भाग होते.